नमस्कार, लॉरिश या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं की हिंदू मॅरेज ॲक्टनुसार आपण लग्न कसे करू शकतो. मॅरेज कोर्ट मॅरेज हे कसे करू शकतो. परंतु यावर देखील आपल्याला Instagramला मेसेज आले त्या व्हिडिओवर व कमेंट देखील आल्या. म्हणजे काही ठिकाणी तर एका दिवसात लग्न होते हे आम्ही ऐकलंय, असे मेसेज आले. मग त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास करून. आपण बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये कोर्ट मॅरेजची आपण बघितली प्रोसेस तर ही 30 दिवसाची होती. त्याच्यावर का आपल्याला मेसेज आला, की "सर आम्ही तर काही ठिकाणी असं ऐकलंय, की एका दिवसात देखील मॅरेज होतं." हो, एका दिवसात देखील हिंदू मॅरेज ॲक्टनुसार मॅरेज होत असतं. मग ते कुठे होत असतं? त्याचे अधिकार हे कोर्टाने म्हणजे शासनाने संस्थांना दिले. काही ठराविक संस्था अशा शासनाकडे रजिस्टर आहेत. त्या संस्थेमध्ये हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 ह्या कायद्यानुसार एका दिवसात देखील लग्न केले जाते. म्हणजे तेथे तुमचं वैदिक पद्धतीने दोघं पद्धतीने तुमचे लग्न केले जाते. म्हणजे वैदिक पद्धतीने म्हणजे काय? आपण हिंदू आहोत. तर हिंदूमध्ये आपल्या येथे वैदिक पद्धतीला जास्त प्राधान्य दिलं जातं. वैदिक पद्धती म्हणजे काय? सप्तपदी. आता आपल्या इथे बघितलं आपण लग्नात गेलो कुठे तिथे सप्तपदी होत असते. तर तिथं कोर्टात नाही करत पण तरी ते लग्न ग्राह्य मानले जाते. तर हिंदू लॉमध्ये तिथे सुद्धा डेफिनेशन देण्यात आली आहे. सप्तपदीला सुद्धा कायदेशीर मान्यता देण्यात आली. मग वैदिक पद्धतीने लग्न करण्यासाठी तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये जाऊन आधार कार्ड व एल-सी हे 2 डॉक्युमेंट्स देऊन तेथे देखील 3 साक्षीदार लागत असतात. तेथे वैदिक पद्धतीने लग्न केले जाते. म्हणजे जसं फुलमाळा टाकून, मंगळसूत्र घालून, त्यानंतर मंगलाष्टका म्हणून 7 फेरे घेऊन व त्याला ॲडिशनल कागदपत्र देखील जमा करावे लागतात व ते कागदपत्र जमा केल्यानंतर ते आपल्याला लगेच एका तासामध्ये आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट देत असतात. पण ते मॅरेज सर्टिफिकेट जे असतं ते त्यांच्या संस्थेचं असतं. ते शासनाचं नसतं. त्यावर शासनाचा शिक्का हा नसतो. त्यावर त्या मॅरेज सर्टिफिकेटला शासनाचा शिक्का नसतो. परंतु त्या संस्थेला शासनाने ती मान्यता दिलेली. मग ते लग्न केल्यानंतर तुम्हाला एका तासात ते मॅरेज सर्टिफिकेट हे देत असतात. ते मॅरेज सर्टिफिकेट नेल्यानंतर तुम्हाला एक विवाह नोंदणी फॉर्म दिला जातो. तो विवाह नोंदणी फॉर्म मिळाल्यानंतर जर तुम्ही ग्रामीण भागात असणार तर ग्रामपंचायतला तो भरून द्यावा लागतो. शहरी भागात असणार तर महानगरपालिकेला भरून द्यावा लागतो किंवा शहरी भागामध्ये असाल तर सब रजिस्टर ऑफिसला तो फॉर्म तुम्हाला भरून द्यावा लागत असतो. त्यानंतर तुम्हाला शासनाचे मॅरेज सर्टिफिकेट हे प्रदान केले जाते. मग संस्थेमध्ये लग्न केल्यानंतर एका दिवसात तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट मिळते. पण त्यानंतर तुम्हाला विवाह नोंदणी करणे आवश्यक आहे व बंधनकारक आहे. जेव्हापर्यंत तुम्ही विवाह नोंदणी करत नाहीत, तोपर्यंत तुमचे ते लग्न हे संपूर्णपणे कायदेशीर ग्राह्य मानले जाणार नाही. त्यासाठी तुम्ही एका तासात मॅरेज सर्टिफिकेट घेतल्यानंतर तुम्ही पुन्हा तुम्ही तुमच्या पालिकेमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही विवाह नोंदणी करू शकता. ती विवाह नोंदणी केल्यानंतर जो तुम्हाला विवाह नोंदणीचा दाखला मिळेल तो तुम्ही शासनाच्या कामांसाठी देखील वापरू शकतात. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक व शेअर करा. नमस्कार.